ऐसा सिंपल तरीके का ऑमलेट तैयार है। सिंपल तरीके से हम ऑमलेट बना रहे हैं। इसके लिए मैंने ये ओनियन हाफ लिया है, 5 ग्रीन चिलीज ली है, बारीक कट कर लिया है। कोरिएंडर लीव्स एज़ पर टेस्ट लेना है, और करी लीव्स मैंने लिए हैं, कुछ पत्तियाँ उसके ले लिए है 10-12। उसी प्रकार आगे की चीज़ हम देखेंगे। उसी प्रकार मैंने काली मिर्च पाउडर लिए है, 1/4 टीस्पून से कम लिया है। इसको ब्लैक पेपर भी कहा जाता है। सॉल्ट लिया है एज़ पर टेस्ट, और जीरा यानी कुमिन सीड इसको 1/4 टीस्पून ले लिया है, और 2 एग्स लिए हैं, इसको अंडा भी कहा जाता है। हम प्रोसेस करते हैं। अब अंडा इसको हमने डाल दिया है, 2 अंडे लिए हैं। अब इसको पहले तो अच्छी तरह से फेंट लेंगे, अच्छी तरह से इसको घोल में आ जाए। उसके बाद इसमें हम नमक डालेंगे। नमक आपके टेस्ट पे लेना है। अच्छा मिक्स करना है। मिक्स कर दिया है। अब उसमें हम काली मिर्च पाउडर डालेंगे, यानी मिरी पाउडर बोलते हैं उसको, वो डाल दिया है। ये अलग तरह का ऑमलेट बहुत ही बेहतरीन लगता है। काली मिर्च का पाउडर यूज ज़्यादा नहीं करना है, थोड़ा ही करना है इस रेसिपी के लिए, लेकिन करना ज़रूर है। उसी के साथ कोरिएंडर लीव्स डाला है, इसको मिक्स कर देती हूँ। ये मिक्स हो गया है। अब आगे की प्रोसेस हम करेंगे। एक पैन गरम करने के लिए रख दिया है, उस पर हम ऑयल डालेंगे। ऑयल डाला है, अब उसको थोड़ा सा गरम कर देंगे। ऑयल अच्छा सा खासा गरम हो गया है, आप देख रहे हैं। अब उसमें हम तो पहला क्यूमिन सीड डालेंगे, यानी जीरा को हमने इसको डाल दिया है। उसमें साथ आएगा ग्रीन चिली, कड़ी लीव्स, फिर आएगा ओनियन। इस तरीके से अगर ऑमलेट आप बनाते हो तो बहुत टेस्टी लगता है। अलग अलग स्टाइल के ऑमलेट खाना हमें पसंद आता है, इसी प्रकार इसको बनाओ। अब ये भुन गया है थोड़ा सा। अब इसमें हम ये बैटर बनाया है ऑमलेट का, वो डालेंगे। हम ऑमलेट का बैटर में नमक मिलाया है और मिर्च पाउडर मिलाई है, इसी प्रकार अब हम इसको डालेंगे। अब इसको कुक करेंगे। देखिए अच्छा मस्त बनकर, हम 1 मिनट तक हमने इसको देखा है। अब थोड़ा सा और होने देंगे, उसके बाद उसको पलटा करेंगे। देखते हैं। अब इसको हम बहुत बढ़िया स्मेल आ रही है इस ऑमलेट की। अलग अलग तरीके का ऑमलेट खाने में बहुत मज़ा आता है। इसी प्रकार ये ऑमलेट भी अलग तरीके का टेस्ट लगता है, और खाने में उतना ही आसान और लाजवाब है जितना बनाने में आसान है। अभी इस साइड से भी हम उसको अच्छी तरह से कुक कर लेंगे, फिर उसको एक डिश में निकालेंगे। बनकर रेडी हो गया है। अब इसको मैं निकालती हूँ एक डिश में। हाँ, लाजवाब।
पोहे झालेले आहे. आपण पोहे बनवतो आहे, कांदा पोहे बनवतो आहे. त्यासाठी एक 50 ग्रॅम हे पोहे घेतले, म्हणजे जवळजवळ 1 वाटी जाड पोहे घेतलेले आहेत. त्याचबरोबर एक कांदा घेतला आहे मिडियम साईजचा, त्याला बारीक कट करून घेतलेला आहे. 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या बारीक कट करून घेतलेल्या आहे. कोथिंबीर घेतलेली आहे गार्निशिंगसाठी. त्याचबरोबर कढीपत्ता घेतला आहे आणि किसलेलं खोबरं अगदी थोडंसं घेतलेलं आहे. फोडणीसाठी म्हणजे जवळजवळ शेंगदाणे घेतलेले आहेत पोहे करण्यासाठीच. त्यावर मीठ घेतलं आहे अर्धा चमचा आणि अगदी 10 ते 15 दाणे शुगरचे घेतलेले आहेत, म्हणजे साखरेचे घेतलेले आहेत. आणि हे जिरं घेतलेलं आहे तडक्यासाठी आणि मोहरी घेतली आहे. त्याचबरोबर हळदही मी घेतलेली आहे पाव टीस्पून. कटोरी घेतलेली आहे. आता आपण प्रथम पोहे भिजून घेऊया. हे पोहे घेतलेले आहेत. आता आपण त्याला भिजून घेऊया. अगदी पाणी घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये, बघू शकता. त्याच्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि अगदीच किंचितभर याला ठेवायचं आणि नंतर पाणी काढून घ्यायचं याच्यातलं. पण पाणी काढून घेतलेलं आहे पोह्यांमधलं. आता आपण याला असं झाकून ठेवूया आणि तिकडे फोडणीची तयारी करायला घेऊया. तेल गरम झालेलं आहे. 1 टेबलस्पून तेल मी घातलेलं आहे. आता प्रथम आपण मोहरी घालून घेऊया. मोहरी कशासाठी घालायची असते तर तळक्यासाठी असते, आणि छान स्मेल येतो. आणि मोहरी आपल्याला एक मसाल्याचा पदार्थ असल्यामुळे आपल्या याच्यामध्ये ती घालतात. त्याचबरोबर आता मी शेंगदाणे घालून घेते आहे. नवीनच मुली जर पोहे वगैरे शिकणार असतील तर त्यांनी सुरुवातीला शेंगदाणे न घालता त्याआधी फ्राय करून घ्यावेत आणि बाजूला काढून घ्यावे. परंतु हे मला सवयीमुळे जमतं म्हणून मी हे शेंगदाणे याच्यात घालून घेतलेले आहेत. ते बघू शकता. मी आता शेंगदाणे टाकून घेतले आहे व याला छान फ्राय करून घेते. हे आपले फ्राय होत आले आहेत. आता मी याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेते. कढीपत्ता हा एक आपल्या भाजी याचाच हे आहे, कोथिंबीरसारखाच याचा वापर असतो आणि कढीपत्ता आपण त्यामुळेच घालतो. त्याचबरोबर आता हिरवी मिरची घालून घेते आहे. हिरवी मिरची पण ही टेस्टसाठीच आपण वापरतो. नवीनच मुली काही स्वयंपाक शिकत असतील तर त्यांना माहिती नसतं कुठलं जिन्नस कशासाठी वापरतात. तर हिरवी मिरची वापरण्याचं कारण की त्यामुळे आपल्या भाजीला छान टेस्ट येते. आता आपण कांदा घालतो आहे. अर्थातच आपला हा कांदा पोहा आहे त्यामुळे मी भरपूर कांदा घातलेला आहे. बघू शकता. स्मेल फार सुंदर सुटलेला आहे. कांद्यामध्ये पण भरपूर विटॅमिन्स असतात. त्याचबरोबर कांदा आपण नेहमीच जेवणात वगैरे वापरतो आणि उन्हाळ्यात आवर्जून कांदा खाल्ला जातो. हा कांदा पोह्यातला आपला हा कांदा आहे आणि हा मी 1 मीडियम साईजचा घेतलेला आहे. बघू शकता. आता होत आहे छान होत आलेला आहे. आता आपण व्यवस्थित फिरून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये प्रथम मीठ घालून घेऊयात. मीठ घातलेलं आहे. अर्धा चमचा मी घातलेला आहे. मीठ वगैरे अगदी प्रमाणात व्यवस्थित घालायचं आहे पोहे बनवताना. नवीनच मुली जर ब्रेकफास्टची एखादी रेसिपी ट्राय करत असतील तर पोह्यांनी करायला हरकत नाही. अगदी चिटकीभर मीठ घातलेलं आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद ती पण टाकून घेते आहे आणि फिरून घेते आहे. गॅसचा वेग लहान केलेला आहे. मिठाचं प्रमाण व्यवस्थित असावं. साखर पण आपण चुटकीभर टाकलेली आहे त्यामुळे या पोह्याला छान टेस्ट येते. खमंग स्मेल सुटलेला आहे त्याचा. आणि हे 1 वाटी पोहे, एका व्यक्तीचा हा नाश्ता आहे. 1 ते 2 लोकही याला खाऊ शकतात. जनरली ज्याच्या त्याच्या याच्यानुसार असतं, परंतु एका व्यक्तीसाठी हा मी नाश्ता बनवलेला आहे. हे फिरून घेते आहे व्यवस्थित. छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यावर एक झाकण ठेवतो आहे. झाकण ठेवून याला अशी दणदणीत कुकिंग अशी व्यवस्थित एक वाफ आणूया. मीडियम फ्लेमवर ठेवून याला एक छान वाफ आणूया करूया. आपल्या पोह्यांना छान वाफ आलेली आहे. बघू शकता. आपले पोहे रेडी झालेले आहेत सर्विंग डिशमध्ये काढायला. छान स्मेल येतो आहे.
आपले पोहे रेडी झालेले आहेत. मी आता एका सर्विंग डिशमध्ये याला काढून घेते. आपले छानसे चविष्ट असे कांदा पोहे तयार झालेले आहेत. नवीनच मुली कोणी स्वयंपाक शिकत असतील किंवा ब्रेकफास्टसाठी रेसिपी शिकत असतील तर अशा पद्धतीने कांदा पोहे करून बघायला काहीच हरकत नाही. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. परत भेटूयाच अशा छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत बाय. शिमला मिर्ची की सब्ज़ी बनकर रेडी है. की सब्ज़ी बना रहे हैं. बनाने में उतनी सिंपल है जितनी खाने में लाजवाब है और इसके लिए बहुत कम सामग्री हमें लगने वाली है. इसलिए मैंने ये 3 शिमला मिर्च ली है और इस शिमला मिर्ची को ज़रा मोटे साइज़ में कट किया है. और हमने उसके लिए सामग्री ली है. ये मोहरी यानी मस्टर्ड सीड्स लिया है ½ टीस्पून. ज़रा ज़्यादा हमें लेना है. इस रेसिपी के लिए हमें मस्टर्ड सीड थोड़ा ज़्यादा लेना है. उसी प्रकार हल्दी ली है ½ टीस्पून. 2 टेबलस्पून के करीब रेड चिली पाउडर ली है. रेड चिली पाउडर ही थोड़ा ज़्यादा लेना है. और सॉल्ट लिया है एज़ पर टेस्ट. हमारे टेस्ट के लिए जैसा लगेगा इस प्रकार हमें सॉल्ट लेना है. लेकिन परफेक्ट सॉल्ट इस सब्ज़ी में डालेंगे तो सब्ज़ी बहुत बेहतरीन लगती है. उसी प्रकार हींग लिया है. चिटकी भर हींग लिया है. और चना पीठ यानी ग्राम फ्लावर लिया है. एक बाउल के करीब मैंने लिया है. इसको मैं थोड़ा भून लिया है. आप चाहे तो ऐसा ही ले सकते हैं. और ऑयल लिया है. आधा चमचा ऑयल लिया है. हमें ऑयल थोड़ा ज़्यादा लगने वाला है इस सब्ज़ी के लिए. कढ़ाई में तेल डाला है. तेल थोड़ा ज़्यादा हमें डालना है. अब इसमें हम डालेंगे हींग डालना है. गैस हमें आप बंद करना है. मैंने तेल ज़्यादा गर्म कर दिया है. गैस बंद कर दिया है. अब इसमें मोहरी डालिए. हमने मस्टर्ड सीड डाला है. गैस बंद ही रखा है क्योंकि हमें इसमें रेड चिली पाउडर डालना है जिससे अच्छा तड़का बने. और फिर उसके बाद हमें लगे शिमला मिर्च डालना है. तो इसमें हमने शिमला मिर्च डाल दी है. देख रहे हैं. अब हमें गैस चालू करना है. हमने गैस चालू कर दिया है. अब इसको अच्छी तरह से भुनना है. अब इसमें नमक डालना है. हल्दी डालना है और अच्छी तरह से मिलाना है. इस सब्ज़ी में हमें ना जिंजर डालना है, ना गार्लिक डालना है, ना लहसुन डालना है, ना आला डालना है, ना ही प्याज डालना है, ना टोमेटो डालना है. तो भी ये सब्ज़ी बहुत सिंपल सी और बहुत टेस्टी लगती है और बनाने में बहुत आसान है. कभी कभी हमें ज़्यादा की सब्जियों खाने का मन नहीं होता है तब भी इस प्रकार हम शिमला मिर्ची की सब्ज़ी बना सकते हैं और खा सकते हैं. लेकिन थोड़ा तेल थोड़ा ज़्यादा डालना, मतलब ऐसी टेस्टी और चमचमीत सब्ज़ी अच्छी लगती है. देख रहे हैं मस्त बन रही है. इसको 5 मिनट तक ऐसे ही कुक करना है. 2-3 मिनट तक इसको कुक किया है. अब इस पर हम ढक्कन रखेंगे और 2-3 मिनट के लिए इसको ऐसे ही कुक करने देंगे. पहले हमने 2 मिनट वैसे ही इसको कुक किया था. फिर उसके बाद ढक्कन लगा के इसको कुक किया है. अब देख रहे हैं मस्त बन के रेडी हो गई. अब इसमें हम ये चने के पीठ डालने वाले हैं. इसको डालना है. उसके बाद इसको मिलाना है. हमने सब मिला दिया है. अच्छी तरह से हमने इसको मिला दिया है. अब इसको हम एक ढक्कन लगा के मीडियम टू स्लो फ्लेम में 5 मिनट तक ऐसे ही कुक कर देंगे. हमने सब्जी को 5 मिनट तक हो दिया है मीडियम फ्लेम में. फिर इसको बंद कर दिया है
और 5 मिनट के हम ऐसे स्टीम इसको देने वाले हैं, उसके बाद चेक करेंगे। 5 मिनट हो गए हैं, अब हम चेक करेंगे। हमारी सब्जी बनकर रेडी है, बहुत ही लाजवाब भी बनी है, आप देख रहे हैं, मस्त बनकर रेडी है। अब इसको एक सर्विंग डिश में मैं निकालूंगी। सिंपल ऐसी शिमला मिर्ची की सब्जी बनकर रेडी है। ये गरम गरम फुल्का या चपाती के साथ इसे खाया जा सकता है, या दाल चावल के साथ भी साइड डिश करके इसको खा सकते हैं। आपको अगर ये रेसिपी अच्छी लगे तो रेसिपी को लाइक, शेयर और कमेंट करना ना भूलें। चैनल पे नए हो सब्सक्राइब करें, और मेरा ये वीडियो देखने के लिए बहुत बहुत शुक्रिया। फिर से मिलते हैं एक नए रेसिपी के साथ, तब तक के लिए बाय बाय। इंस्टेंट कच्चे आम का अचार बनकर रेडी है। हम इंस्टेंट आम का अचार बना रहे हैं। उसके लिए ही रेड चिली पाउडर इस चमचे से मैंने 3 से 4 चम्मच ले ली है। उसी प्रकार 4 चम्मच नमक लिया है, और ये अपनी राई की दाल बोलते हैं इसको, मोहरी की दाल भी इसे कहा जाता है। ये मैंने 1 कटोरी की करीब ले ली है। 2 चम्मच के करीब हल्दी ले ली है। बड़ी सौंफ ली है मसाला बनाने के लिए, 1-1.5 चम्मच ले ली है। उसी प्रकार जीरा लिया है, और मेथी का दाना मैंने 1 चम्मच के करीब ले लिया है। तड़के के लिए मैंने ऑयल ले लिया है 200 ग्राम, 150 तो 200 ग्राम मैंने इसको ले लिया है। 600 ग्राम मैंने एक कच्चा आम लिया है। इसको मैंने आधा घंटों तक पानी में भिगो के रखा था, जिससे इसमें का जो कुछ चीक वगैरह रहता है, जो कुछ गम वगैरह इसमें रहता है, वो निकल जाए, इसलिए उसको मैंने आधा घंटे के लिए भिगो के रखा था। अब इसको मैं वॉश करूँगी, और उसके बाद आपको दिखाऊंगी किस तरह से इसको कट करना है। इसे निकाला है। अब इसको हम अच्छी तरह से कपड़े से पोंछ लेंगे। आप देख रहे हैं, इसको अच्छी तरह से पोंछ लेना है, फिर उसके बाद हम कट करेंगे। कैरी के लिए मैंने एक आम कट कर लिया है इस प्रकार। अब एक कैरी मैंने बचा के रखी है, आपको ये काट के दिखाती हूँ। इसके लिए हमें तो इसका ये जो पार्ट है वो निकालना है। ये निकाल दिया है। अब आप इसको कट करेंगे। अचार के लिए, इंस्टेंट अचार हो या कौन सा भी अचार हो, अचार के लिए तो कैरी खट्टी होनी चाहिए, तो उसका मज़ा और आता है, और वो अचार टिकता है ज़्यादा लॉन्ग देर के लिए। इसलिए हमें अचार कैरियाँ लेते समय खट्टी कैरियाँ लेना ज़रूरी है। अब इसको मैं कट करके दिखाती हूँ आपको। इस प्रकार हमें कट करना है। इस तरह बाकी के भी मैं कट कर लेती हूँ। इस तरह से हमें ये कैरियाँ कट करनी है। आप चाहे कम या ज़्यादा आकार में उसको बना सकते हैं, लेकिन छोटे आकार में लोंचा या अचार अच्छा लगता है। इस तरह से हमें इसको कट करना है। आप चाहे तो इससे भी छोटा कर सकते हो। अभी बाकी का भी कट कर लेती हूँ। ये हमारी कट हो गई है। अचार के लिए मसाला भुनना है, इसलिए मैंने पैन गरम करने रख दिया है। फिर उसमें हम मेथी दाना डालेंगे। मेथी दाना को गरम करने के लिए थोड़ा टाइम लगता है, इसलिए पहला तो मैंने मेथी दाना डाला है। थोड़ा सा भुन जाए तो उसके बाद उसमें हम जीरा और फिर बाद में बड़ी सौंफ डालेंगे। इसको ज़्यादा गर्म नहीं करना है, थोड़ा सा स्मेल आने के बाद उसको हम बंद कर देंगे। अब इसमें जाएगा जीरा, उसको भी भूनना है। और जाएगा बड़ी सौंफ। आप चाहे तो इसमें थोड़ा सा धना भी ऐड कर सकते हैं। आपको अगर अच्छा लगता हो तो अक्षय धना
यानी कोरिएंडर को आप इसमें डाल सकते हो। कोरिएंडर सीड्स को आप या इसमें थोड़ा सा डाल सकते हो, लेकिन मुझे पसंद नहीं है तो मैंने इसको अवॉइड किया है। स्मेल अच्छी आ रही है। अब मैं गैस बंद कर देती हूँ और इसे एक मिक्सर की जार में डाल के बारीक पेस्ट बना देती हूँ। हम ऑयल डाल देते हैं। 150 से 200 ग्राम मैंने तेल लिया है, उसको गरम करेंगे। आप देख रहे हैं ये इंस्टेंट अचार है। इसको 1 मंथ तक आप खा सकते हो या फ्रिज में रख के 1 कि 2 मंथ तक भी इसे रहा जा सकता है। समर के सीज़न में इसको आप खा सकते हो, लेकिन लॉन्ग लाइफ के लिए इसको नहीं खाया जा सकता। बहुत अच्छा खासा हॉट हुआ है। इसको गर्म होने के बाद अब गैस बंद कर देते हैं। आप चाहते हैं गैस को बंद कर दिया है और इसको थोड़ा सा ठंडा होने देंगे। उसके बाद हम उसमें मसाले मिलाएंगे। तेल को, ऑयल को चेक करते हैं। थोड़ा हमें गरम लग रहा है तो हम ठहरते हैं, नहीं तो इसमें अगर रेड चिली पाउडर डाला जाए तो ये जल सकती है। हमें और वेट करना है 2 मिनट के लिए। तो अब चेक करते हैं। ये जो हमें हींग है वो डालना है। ये मेरा सामग्री में रह गया था बोलने का। मैंने इतना हींग ले लिया है, थोड़ा सा पाव टीस्पून। अब उसमें जाएगा रेड चिली पाउडर। गैस बंद कर दिया है और वार्म होने तक मैंने इसको किया है। ऑयल को मैंने बहुत वार्म होने के बाद ही उसमें सब ऐड किया है। उसमें आएगा हल्दी पाउडर, स्मेल बहुत बढ़िया आ रही है। अभी हमने जो मसाला बनाया था, बड़ी शौंफ, जीरा और मेथी दाना, उसको अब डाल दिया है। अब डाला है मस्टर्ड सीड्स की दाल, यानी कि मोरी दाल। यानी राई की दाल मैंने इसको डाल दिया है। अब जाएगा नमक आप कम या ज़्यादा कर सकते हैं। मैंने 4 टेबलस्पून ले लिया है। बहुत बढ़िया स्मेल आ रही है। अब इसमें जाएगा ये जो आम हमने कच्चा आम ही किए है उसको डालना है। बहुत स्मेल बढ़िया आ रही है और ये अचार बहुत बढ़िया बनता है। अब इसको मिला देंगे अच्छी तरह से। इंस्टेंट अचार है ये, लेकिन खाने में बहुत अच्छा है। अभी भी आप इसको खा सकते हो, नहीं तो 2 दिन तक इसको ऐसा ही बाहर रखना है और हिलाते जाना है 2 दिन तक। और उसके बाद आप इसको फ्रिज में बर्न में भरकर 2-3 महीने तक आराम से खा सकते हो। अब इसको मैं मिला देती हूँ अच्छी तरह से। मस्त बनकर रेडी है, आप देख रहे हैं। अब इसको मैं ठंडा होने दूंगी। आप देख रहे हैं हमारा अचार रेडी है। इस इंस्टेंट अचार रेडी है, आप देख रहे हैं। इसको मसाला तो देखिए कितना बढ़िया आ रहा है। अब इसको मैं 2-3 घंटे के लिए ऐसा ही ठंडा होने दूंगी, या तो आप 2 दिन तक बाहर भी रख सकते हैं। और इंस्टेंट अचार बनकर रेडी है। ये आप बनाकर 1 मंथ तक या 2 मंथ तक भी खा सकते हो। इसको बनाने के बाद आधा घंटे तक ऐसा ही रखना है। उसके बाद इसको एक बर्नी में भरकर आप फ्रिज में 1 मंथ तक इसको रख कर खा सकते हो। आपको अगर मेरी रेसिपी अच्छी लगी तो रेसिपी को लाइक, शेयर और कमेंट करना ना भूलें। चैनल पे नए हो सब्सक्राइब करें और मेरा ये वीडियो देखने के लिए बहुत बहुत शुक्रिया। फिर से मिलते हैं एक नए रेसिपी के साथ, तब तक के लिए बाय बाय। चपातीचा चिवडा किंवा खमंग पोळी तयार आहे। त्यासाठी मी हा कढीपत्ता घेतलेला आहे, त्याचबरोबर हिरवी मिरची 5 बारीक कट करून घेतलेले आहेत, 1 कांदा घेतलेला आहे आणि 2-3 पाकळ्या लसणाच्या बारीक क्रश करून घेतलेला आहे।
बरोबर मोहरी घेतलेली आहे आणि जिरं घेतलेलं आहे. मोहरी पाव टीस्पून घेतलेली आहे, जिरं पाव टीस्पून घेतलं आहे, हळद घेतली आहे पाव टीस्पून आणि मीठ अगदी थोडं घेतलं आहे. पोळी चपातीमध्ये मीठ असतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण अगदी थोडं ठेवायचं आहे. चपात्या घेतलेल्या आहे, रात्रीच्या शिळ्या चपात्या ह्या आहेत. बऱ्याच वेळा आपल्या जेवण जास्त बनवलं जातं आणि 1-2 चपात्या उरतात. अशा वेळेला ही फोडणीची चपाती आपल्याला फोडणीचा चिवडा किंवा चपाती म्हणा किंवा चपातीचा चिवडा म्हणा असं आपल्याला बनवता येईल. बऱ्याच वेळा आपण बाकी पण काही गोष्टी जरा जास्त प्रमाणात बनवतो. अशा वेळेला आपण त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट बसवावं, म्हणजे आपलं अन्नही शिल्लक राहणार नाही आणि त्याचा पण वापर होईल. मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी ही चपाती थोडीशी जाडसर करून घेते आहे. पाहिजे तर तुम्ही हाताने पण हे कुस्करून घेऊ शकता, परंतु मी हे मिक्सरमध्ये थोडंसं जाड भरडा करणार आहे. आणि शक्यतो जेवण जास्त बनवू नाही, आपल्याला लागेल ज्या पद्धतीने आपल्याला जेवण लागतं त्याच पद्धतीने आपण जेवण बनवावं, जेणेकरून आपलं अन्न वाया जाणार नाही. जगामध्ये असे कितीतरी लोक आहेत ज्यांना 2 वेळेचं पुरेसं अन्न खायला मिळत नाही. त्यामुळे आपण पण तशी काळजी घ्यावी आणि वेस्टेज अन्न जास्त बनवू नये. शक्य लागेल तेवढंच आपल्याला जेवण आपण बनवावं. आता मी हे मिक्सरला लावते आणि जाळ भरडा करून घेते. तर आपण असं जाळ भरडा करून घेतलेला आहे. असा छानसा असं जाडसर करायचं आहे, हे टेस्टी लागतं. त्यामुळे बघताय हे आपलं तयार झालेलं आहे. आता आपण फोडणी करूया. आपलं तेल तापलेलं आहे. तेल फार जास्त नाही टाकायचं आहे. आता आपण त्याच्यामध्ये प्रथम थोडा हिंग घालूया. थोडं हिंग झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूया. खमंग स्मेल सुटलेला आहे. मोहरी आणि हिंगचं फार छान कॉम्बिनेशन असतं. जिरं घातलेलं आहे आणि कढीपत्ता टाकला. ही खमंग पोळी किंवा चिवडा फार टेस्टी लागतो. दोन 3 लसणाच्या क्रश केलेलं, हे ऑप्शनल आहे पण याने पण छान टेस्ट येते. बऱ्याच वेळा आपल्या रात्रीच्या 1-2 चपात्या उरतात. अशा वेळेला आपल्याला हा नाश्ता ब्रेकफास्टसाठी करता येईल व आपलं अन्नही वाया जाणार नाही. जेवण बनवताना जास्त प्रमाणात जेवण बनवू नये, जेणेकरून जेवण आपलं वाया जात नाही. जेवढं लागेल त्या पद्धतीने जेवण बनवावं आणि जर उरलंच तर त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट करावं. गरजूंना ते देता येईल त्याच पद्धतीने, अशा पद्धतीने आपल्याला थोडंफार वापरात पण आणता येईल. आपण हे छान फिरून घेऊया. बघताय आपला कांदा छान झालेला आहे. आता मी त्याच्यामध्ये हळद घालते आहे. हळद टाकली. मीठ अगदी थोडं घालायचं आहे. चपातीमध्ये मीठ असतं ना, त्यामुळे आपल्याला फार मिठाचा वापर नाही करायचा आहे. अगदी थोडंसं चुटकुली मी मीठ घातलेलं आहे. बघताय तुम्ही. फिरवून घेतलेलं आहे. जास्त एक लहान करते आणि याच्यामध्ये ही चपाती टाकून घेते. हे जे आपण बारीक केलेलं आहे ते चपातीचं टाकून घेऊया. मी 2 चपातीचं केलेलं आहे. 1 ते 2 लोकांसाठी हा नाश्ता होतो. आणि ही खमंग चपाती फार टेस्टी लागते. गरम गरम करून तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर याच्यामध्ये थोडी कोथिंबीरही घालता येईल. मी सर्व व्यवस्थित फिरवून घेते. थोडं फोडणी त्याला हे पण तिखटही घालू शकता. जर तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर थोड्या प्रमाणात लाल मिरची पावडर याच्यात टाकता येईल. आता हे मी फिरून घेतलेलं आहे आणि आता याच्यावर एक झाकण ठेवते आणि दणदणीत त्याला ते एक वाफ आणते. झाकण ठेवलेलं आहे आणि मीडियम फ्लेमवर अगदी दणदणीत एक वाफ आणते. करूया. मस्त अशी दणदणीत वाफ आलेली आहे, बघू शकता. आता आपण याला एका सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया. डिशमध्ये काढतोय, बघू शकता. फारच छान लागतो हा भात. हा चपातीचा चिवडा अप्रतिम लागतो आणि कधीही बनवून सकाळी ब्रेकफास्टला तुम्ही याला खाऊ शकता.
शिळ्या चपात्यांचा शक्यतो हा छान लागतो, बघू शकताय. आपला चिवडा रेडी आहे. आपला चिवडा रेडी आहे. तुम्हाला जर माझे हे खमंग चपाती किंवा चिवड्याची रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. परत भेटूयाच अशा छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत बाय. ट्रेडिशनली त्यौहार के लिए बासुंदी तैयार है. यानी त्यौहार के लिए हम बासुंदी बना रहे हैं. उसके लिए मैंने 1 लीटर दूध लिया है. ये दूध मैंने ज़्यादा फैट वाला ले लिया है. इस दूध को पहला हम उबाल लेंगे. उसके लिए उसमें हम 1 चम्मच भी डालेंगे, फिर उसके बाद इलायची डालेंगे, फिर उसको उबालने के लिए हम रख देंगे. चलो इसकी सामग्री देखते हैं. पहला तो इसके लिए जो सामग्री हमें लगने वाली है वो है, ये शुगर मैंने ले ली है. ये पाउन वाटी के करीब मैंने ले ली है. आप चाहे तो 1 बाउल भी ले सकते हैं. 2 इलायची ले ली है. उसी प्रकार दूध मसाला 1 टेबलस्पून ले लिया है. और चालोरी हमें लगने वाली है, इसको मैंने 10 ग्राम ले ली है. आप चाहे तो अपने मनपसंद ड्राई फ्रूट्स भी इसमें इस्तेमाल कर सकते हो. बनाने के लिए हमने दूध को गर्म करने के लिए रख दिया है. हमें इस प्रोसेस को ज़रा लॉन्ग प्रोसेस में हम बासुंदी बना रहे हैं, लेकिन इस प्रकार से बनाने से ये बासुंदी बहुत ही अच्छी, स्वादिष्ट, मधुर बनती है. हमें इसे पहला तो उबाल आने तक राह देखनी है. उसके बाद हम आगे की प्रोसेस करेंगे. हमारे दूध को उबाल आ गया है, आप देख रहे हैं. इसको उबाल आया है 5 तो 7 मिनट तक मैंने इसे मीडियम फ्लेम में उबाल लिया है. इसको उबाल आने के बाद उसमें हम 1 चम्मच डालने वाले हैं. 1 चम्मच डालने की वजह यह है कि इससे ये दूध नीचे नहीं लगता है. इसकी जगह से आप 1 कॉइन भी डाल सकते हो. 1 रुपये का कॉइन अच्छे से वॉश करके आप इसमें डाल सकते हो, या चांदी का सिक्का भी डाला जा सकता है. अब इसमें हम इलायची डालेंगे. 2 इलायची मैं डाल रही हूँ. स्वीट की रेसिपी और इलायची का बहुत अच्छा कॉम्बिनेशन होता है. ये मैंने इसमें डाल दिया है. अब इसको हम 15 तो 20 मिनट तक राह देखेंगे. जब ये दूध गाढ़ा हो जाएगा तब आगे की प्रोसेस करेंगे. 5 मिनट के बाद फिर उसको हम हिला देंगे अच्छी तरह से. ऐसा हमें ये दूध गाढ़ा होने तक करना है. इसको अच्छी तरह से हिला देना है बीच बीच में. 5 मिनट हो गए के बाद फिर उसमें हम ऐसे देख लेना है हमारा दूध कितना गाढ़ा बन गया है. ये हमें चेक करना है. अब फिर हम राह देखेंगे 10 मिनट तक. मीडियम फ्लेम में ही हमें करना है. सब मिनट हो गए हैं, आप देख रहे हैं. अब हम इसमें जो ये है चम्मच है उसको निकाल देंगे. उसी प्रकार ये जो हमारा इलायची का जो है वो भी, उसको भी निकाल देंगे. जो साल है उसको निकाल देंगे. और इसमें अब हम शुगर डालेंगे. इसको मिला देंगे. 25 मिनट तक हमने इसको उबाल दिया है और पाउन लीटर तक किया है, यानी आधा से थोड़ा ज़्यादा हमने रखा है इसको. देख रहे हैं. अब इसमें हम ये चारोली है उसको भी डाल देंगे. अब इसको राह देखेंगे 5 मिनट तक उबाल आने की. आपको अगर ये बासुंदी दूसरे दिन खाना है तो रात को इसको बनाकर आप फ्रिज में ठंडा करने के लिए रख सकते हो और दूसरे दिन इसको खा सकते हो. इससे आप इसकी मधुर और स्वादिष्ट बासुंदी बनती है. बहुत ज़्यादा इसकी टेस्ट में बढ़ाव आता है. इसलिए हमें बासुंदी को बनाने
बनाने के लिए उसे अगले दिन करने से दूसरे दिन खाने में उसमें ज़्यादा टेस्ट बढ़ती है। इसे हम और एक 5 मिनट के लिए गाढ़ा होने तक राह देखेंगे। हमारी बासुंदी बनकर रेडी हो गई है, देख रहे हैं आप, मस्त बनकर रेडी हो गई है। अब इसमें हम दूध मसाला डालेंगे। ये दूध मसाला को हम इसमें डाल देंगे और इसको मिला देंगे, देख रहे हैं। अब मैं गैस बंद कर देती हूँ और ठंडा होने की राह देखती हूँ। त्योहार के लिए ट्रेडिशनली बासुंदी तैयार है। ये आप ठंडा या गरम खा सकते हो। आपको अगर मेरी ये रेसिपी अच्छी लगे तो रेसिपी को लाइक, शेयर और कमेंट करना ना भूलें। ये रेसिपी मैंने चारोली डालकर बनाई है क्योंकि बासुंदी में मुझे ज़्यादा ड्राई फ्रूट्स डलवाना पसंद नहीं है। एकदम सिंपली और स्वादिष्ट ऐसी ही बासुंदी लगती है, इसलिए मैंने इस तरह से इसको बनाया है। आपको अगर ये रेसिपीज़ अच्छी लगे तो रेसिपी को लाइक, शेयर और कमेंट करना ना भूलें। चैनल पे नए हो सब्सक्राइब करें और मेरा ये वीडियो देखने के लिए बहुत बहुत शुक्रिया। फिर से मिलते हैं एक नए रेसिपी के साथ, तब तक के लिए बाय बाय। आपली आंबील झालेली आहे, बघू शकता। मी आता थोडी कोथिंबीर टाकून घेतली आहे। आता आपण याला थोडं अर्धा तास थंडगार करूया आणि मग हे प्यायला घेऊया। हे जेवणानंतर किंवा जेवणाच्या आधी तुम्ही याला पिऊ शकता। थोडं थंड करून प्यायचं आहे, परंतु फार जास्त थंड नाही करायचं आहे, म्हणजे घशाला वगैरे प्रॉब्लेम येणार नाही। नाचणीची आंबील बनवतो आहे। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची नाचणीची आंबील बनवली जाते। त्याच पद्धतीने मी पण आता जरा वेगळ्या पद्धतीची नाचणीची आंबील बनवते आहे, त्यासाठी तुम्हाला दाखवते आहे। हे मी दही 2 चमचे घेतलेले आहे, या चमच्याने मी ते घेतलेलं आहे। त्याचबरोबर अर्धी हिरवी मिरची घेतलेली आहे, आलं घेतलेलं आहे थोडंसं, आणि 1-2 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, त्याला मी बारीक कुटून घेणार आहे। त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे गार्निशिंगसाठी, आणि या चमच्यानेच मी 3 चमचे हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, आणि मीठ घेतलेलं आहे, आणि जिरा पावडर घेतलेली आहे। बरोबर 1-1.5 ग्लास मी ताक घेतलेला आहे। हे फ्रेश ताक आहे, आणि दही पण मी फ्रेश घेतलेलं आहे। फार आंबट ताक आणि दही घेऊ नये या रेसिपीसाठी। त्याचबरोबर मी हे घरी बनवलेलं आहे। तुम्ही पाहिजेच तर तुम्हाला जर पॉसिबल नसेल तर बाहेरचं विकतचं घेतलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही। आता हे आपण मिक्स करूया। आपण हे दही फेटून घेऊया व्यवस्थित। मी याला फेटून घेते आहे, बघू शकता। हे फेटल्यानंतर मी हे दही ताकामध्ये मिक्स करते, बघू शकता। हे मी फेटलेलं दही याच्यात घालणार आहे। तुम्ही पाहिजेच तर नुसतं दह्याची पण हे याचं ताक बनवून घेऊ शकता। त्यासाठी आपल्याला दही 1 वाटी घ्यावं लागेल, आणि मग त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून व्यवस्थित त्याचे लम्प्स काढून गाठी न राहता त्याचं ताक बनवून मग तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता। आता मी हे दही याच्यात टाकून घेते, तुम्ही बघू शकता। आणि याच्यामध्ये मी हे 1 कप पाणी घालते आहे, बघू शकता। आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घेते। 2 ते 3 ग्लास ही आंबील मी बनवते आहे, 3 ग्लासासाठी। त्यासाठी मी सर्व मिक्स केलेलं आहे, बघू शकता। हे सगळं मिक्स झालेलं आहे। आता आपण नागलीची पेस्ट करायला घेऊया। प्रथम आपण ही पेस्ट बनवून घेऊया नागलीच्या पिठाची, जेणेकरून आपल्या याच्यात काही गाठी राहणार नाही आणि छान व्यवस्थित मिक्स आपली पेस्ट होईल, बघू शकता। आता मी याच्यामध्ये पाणी टाकते आणि याची पातळसर पेस्ट करून घेते। फार घट्ट करायची नाही, आपल्याला थोडीशी घट्टच पातळसर करायची आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी राहता कामी नये, अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे मी, छान मिक्स झालेलं आहे, कुठेही गाठी राहिलेले नाही आहेत। आता आपण पेस्ट करायला घेऊ, परंतु त्याआधी आपण हे थोडंसं याला कुटून घेऊयात। आपल्याला या आंबील बनवण्यासाठी लागणार हे जे आहे लसूण, आलं आणि हिरवी मिरची मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे। अर्धीच मी हिरवी मिरची घेतली आहे, मिरची जरा तिखट होती त्यामुळे मी थोडी कमी घेतलेली आहे। तुम्ही एकही घेऊ शकता, जसं तुमचं प्रमाण असेल त्या पद्धतीने
तुम्ही याचं साहित्य घेऊ शकता. आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि अगदी थोडंसं इंचाचं आलंचं इंच घेतलेलं आहे, आलं अर्धा इंच घेतलेलं आहे आणि त्याला बारीक कट करून मी हे घेतलेलं आहे. चला तर आता आपण पेस्ट बनवायला घेऊया. पाण्याला उकळी आली आहे. 1 ते सव्वा कप पाणी मी घेतलेलं आहे. या मेजरमेंटने मी 1 ते सव्वा कप पाणी घेतलेलं आहे. त्याला उकळी आली आहे. आपण त्याच्यामध्ये आता प्रथम हे टाकून घेऊया. कूट टाकलेलं आहे, आपण कुटलेलंही टाकलं आहे. त्यानंतर आपण जिरा पावडर टाकून घेतो आहे. बघू शकता जिरा पावडर टाकलेली आहे आणि मीठही टाकून घेतो आहे. आता आपण याच्यामध्ये ही पेस्ट टाकून घेऊया. यामुळे छान फ्लेवर सुटतो याला. आधी सुरुवातीला जर आपण आलं आणि हे टाकलं ना तर त्यांनी छान फ्लेवर येतो. आता आपण याच्यामध्ये ही पेस्ट टाकून घेऊया आणि 5-7 मिनटं याला छान व्यवस्थित शिजून घेऊया. फार सुंदर खमंग स्मेल सुटलेला आहे. आपण फोडणीमध्ये पाण्यामध्येच आलं आणि हे टाकलेल्यामुळे, मिरची आणि आलं टाकल्यामुळे फार सुंदर सुगंध सुटलेला आहे. आता आपण याला मंद आचेवर व्यवस्थित 5-7 मिनटं व्यवस्थित शिजून घेऊया. हे फार घट्ट नाही करायचं. पाहिजेच तर थोडं गरम पाणी करून जर कमी पडलं तर तुम्ही टाकू शकता वरून, परंतु टाकताना खूप पाणी नाही टाकायचं आहे आणि फार पाण्यात टाकायचं नाही, नाहीतर फार पातळ होऊ शकतं, नाहीतर फार घट्टही आपल्याला हे नको आहे. व्यवस्थित ही पेस्ट शिजून घ्यायची आहे. बघू शकता मी याला मंद आचेवर 5 ते 7 मिनटं व्यवस्थित शिजून घेते. 3 मिनटं झालेले आहेत. आता हे होत आहे. आपल्याला 5-7 मिनटं शिजवायचं आहे. परंतु त्याआधी मी नाचणीच्या पेस्टीबद्दल थोडं सांगणार आहे. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि कॅल्शियम असतं. लहान मुलांना आणि म्हातारी लोकांना पण ही पेस्ट फार छान असते. कुठल्याही वयातले लोक याला घेऊ शकता. त्यामुळे आपल्या आहारामध्ये नाचणी रागीचा वापर नक्की करावा. अशा पद्धतीनेही आपण नाचणी उन्हाळ्यामध्ये याची आंबील बनवून पिऊ शकतो. कारण तसं पाहिलं तर नागली किंवा नाचणी ही उष्ण आहे, हिवाळ्यात खाल्ल्या जाते. परंतु आपण जर ती थंड करून ताकामध्ये मिक्स करून खाल्ली तर त्याचा थंडावा निर्माण होतो आणि ती थंड होती. त्यामुळेच उन्हाळ्यामध्ये ही खाण्याची प्रथा आहे. खूप ठिकाणी नाचणीची आंबील म्हणूनच पितात. त्याचबरोबर ज्वारीची बी आंबील बनवतात. तीही अशीच उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी छान असते, सोयीस्कर असते. आता आपलं हे पेस्ट तयार होत आहे. बघू शकताय तुम्ही फार मस्त आपली पेस्ट होते आणि याचा स्मेल खूप सुंदर सुटलेला आहे. आपण पाण्यामध्येच आलं आणि हे टाकल्यामुळे, हिरवी मिरची आलं लसूण घातल्यामुळे याला खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे आणि खूप छान याचा हे येतो आहे. परंतु व्यवस्थित शिजून घ्यायची म्हणजे ती छान लागते आणि त्रासही आपल्याला होत नाही. बघू शकताय अजून 1 मिनटंभर मी याला शिजून घेते. बघू शकता आपलं हे त्यात रेडी झालेलं आहे. मी याच्यामध्ये अगदी पाव कप पाणी घातलं होतं. परत थोडंसं घट्ट वाटायला लागलं होतं, थोडं पाव कप पाणी घातलेलं आहे, पण मी ते कोमट करून घातलं आहे. आता आपलं हे शिजलं आहे, बघू शकताय. आता आपण गॅस बंद करूया. गॅस बंद केलेला आहे आणि याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकते. आता थंड झाल्यानंतर आपण याला मिक्स करूया. आता आपण हे थंड झाल्यानंतर ही पेज आपण याच्यामध्ये मिक्स करूया. बघू शकता मी याच्यामध्ये मिक्स केली आहे. आपल्याला थंड झाल्यावरच मिक्स करायचं आहे आणि आता हे मी सगळं मिक्स करून घेते. वा, फारच अप्रतिम. मी सर्व मिक्स करून घेते. आपली आंबील झालेली आहे, बघू शकता. मी आता थोडी कोथिंबीर टाकून घेतली आहे. आता आपण याला थोडं अर्धा तास थंडगार करूया आणि मग हे प्यायला घेऊया. हे जेवणानंतर किंवा जेवणाच्या आधी तुम्ही याला पिऊ शकता. थोडं थंड करून प्यायचं आहे, परंतु फार जास्त थंड नाही करायचं आहे, म्हणजे घशाला वगैरे प्रॉब्लेम येणार नाही. ही नाचणीची किंवा नागलीची किंवा रागीची आंबील झालेली आहे. उन्हाळ्यामध्ये विशेष करून ही आंबील पिल्या जाते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. या नाचणीमध्ये खूप प्रकारचं लोह आणि कॅल्शियम असतं. वृद्ध माणसं त्याचबरोबर लहान मुलांना पण ही फार चांगली असते. त्यामुळे आपल्या आहारामध्ये नाचणीचा भरपूर वापर करावा. ग्लुटेन फ्री म्हणजेच आपल्याला त्याच्यामध्ये फॅट काही मिळत नाही. त्याच पद्धतीने आपल्या आरोग्यासाठी पण नागली चांगली असते. त्यामुळे नक्कीच याचा वापर करावा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा.
आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. परत भेटूयाच अशा छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. आपल्याला हा तडका आता या फोडणीवर ओतून घ्यायचा आहे. वा, मस्त खमंग स्मेल सुटलेला आहे त्याचा. आणि आता आपण मिक्स करून घेऊया. सर्व मिक्स करायचं आहे. सर्व मिक्स करून घेते. आज उन्हाळ्यासाठी म्हणजे समर सीझनसाठी दही भाताची रेसिपी बघतोय. त्यासाठी ही मोहरी घेतलेली आहे, पाव टीस्पून वाढलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर जिरं घेतलेलं आहे, परत मीठ घेतलेलं आहे, साखर घेतलेली आहे आणि हरभरा डाळ घेतलेली आहे. याचबरोबर तुम्ही उडीद डाळही घेऊ शकता. हे आपल्याला तडक्याला लागणार आहे. कढीपत्ता लागणार आहे फोडणीसाठी आणि तळलेले शेंगदाणे घेतलेले आहे. फ्राईड शेंगदाणे सगळ्यांना माहिती असतं तळायचं, त्यामुळे ही प्रोसेस मी अवॉइड केलेली आहे. एक अर्धा वाटी मी तळलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. किसलेलं आलं घेतलेलं आहे अर्धा इंच आणि हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे. त्याचबरोबर फोडणीसाठीच हिंगही घेतलेला आहे. त्याचबरोबर दही घेतलेलं आहे 100 ग्रॅम. हे मी घरी बनवलेलं दही घेतलेलं आहे. फार आंबट दही नाही घ्यायचं या रेसिपीसाठी. हे गोड दही मी घेतलेलं आहे. जवळजवळ 1 वाटी घेतलेलं आहे. मी रात्रीच लावलेलं होतं, त्या पद्धतीने हे दही तयार झालेलं आहे. बघताय तुम्ही. हे मी 1 वाटी घेतलेलं आहे, म्हणजे 100 ग्रॅम मी घेतलेला आहे. एक मोठा साईजचा 1 वाटी मी भात शिजून घेतला आहे. भात सर्वांना शिजवता येतो, त्यामुळे मी हा व्हिडिओ अवॉइड केलेला आहे. मऊसूद भात आपल्याला या रेसिपीसाठी लागणार आहे. हा मी असा छान मऊ भात शिजून घेतलेला आहे. आता आपण सर्व मिक्स करूया. आपण या भातामध्ये दही घालून घेऊया. आपल्याला याला तडका द्यायचा आहे, त्यासाठी आधी दही वगैरे मिक्स करून घेऊया. हा मी 1 वाटी दही आहे हे घालून घेते आहे. बघू शकता. हा भात उन्हाळ्यामध्ये फार छान लागतो आणि फ्रीजमध्ये थंड करून याची टेस्ट फारच वाढते. हे बघा, हे मीठ आहे, हे मी टाकून घेते आहे. त्याचबरोबर साखर आहे ते टाकून घेते आणि याला मिक्स करून घेते आहे. छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हा भात तुम्ही रात्री करून सकाळी पण खाऊ शकता किंवा डब्याला वगैरे पण देऊ शकता. फार छान लागतो आणि उन्हाळ्यामध्ये थंड भात खायला तर हे खूप छान लागतं. हे मी सर्व मिक्स करून घेते. सर्व मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता मी याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेते. तुम्ही बघू शकता. आपण याच्यामध्ये हे फ्राईड केलेले शेंगदाणे हे टाकून घेऊया. यामुळे हा भात फारच टेस्टी लागतो. ही माझी इनोव्हेटिव्ह एक हे आहे. हे कुठल्याही तुम्हाला दही भातामध्ये दिसणार नाही, परंतु मी थोडं ट्विस्ट म्हणून वेगळ्या पद्धतीने याच्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत. मी नेहमी घालते आणि फार टेस्ट याची छान लागते. तुम्ही याच्यामध्ये डाळिंबाचे दाणेही घालू शकता, तेही याच्यामध्ये छान लागतात. आता हे मिक्स करायचं आहे आणि आता आपण तडका देऊया. त्यासाठी आपण तडका करतोय. त्यासाठी मी तेल गरम करून घेतलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये हिंग घालून घेते आहे. त्यानंतर जिरं टाकलं आहे, मोहरी टाकून घेते. त्याचबरोबर आलं घातलं आहे किसलेलं, हिरवी मिरची, परत हरभऱ्याची डाळ थोडीशी घातली आहे. कढीपत्ता, आणि ही वाढलेली मिरची. मस्त तडका आपला रेडी होतोय. आपल्याला हा तडका आता या फोडणीवर ओतून घ्यायचा आहे. वा, मस्त खमंग स्मेल सुटलेला आहे त्याचा. आणि आता आपण मिक्स करून घेऊया. सर्व मिक्स करायचं आहे. आपला असा सगळ्यांच्या आवडीचा दही भात झालेला आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबट चिंबट खायला आपल्याला फार आवडतं. असंच दही किंवा दही भाताचा प्रकार आपल्याला विशेष आवडतात. असाच मी छानसा दही भात हा केलेला आहे
आणि त्याच्यावर छानसा तडका दिलेला आहे. तुम्हाला जर माझा हा दही भाताची रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. परत भेटूयाच अशा छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत बाय. स्वागत आहे तुमचं माझ्या हेल्थ मंत्र चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला सगळ्यांच्या आवडीचं असं बटाटा वड्याची रेसिपी दाखवते आहे. सर्वांना बटाटा वडा फार आवडतो हे आपल्याला माहितीच आहे, परंतु त्याआधी एक मी टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. विशेष करून बटाटा वडा करताना आपण फ्राईड मिरची बनवतो, परंतु ही फ्राईड मिरची बनवताना ॲक्सिडेंटली काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून गरम तेलामध्ये न तळता थोडं नॉर्मल येईल जेव्हा तेल येईल त्यानंतरच फ्राईड मिरची तळायला घ्यावी. चला तर आता जाऊया रेसिपी करायला. परंतु त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त महाराष्ट्राचा फेवरेट असा बटाटा वडा सगळ्यांच्या आवडीचा झालेला आहे. तुम्ही हा टोमॅटो केचप किंवा चिंचेच्या चटणीसोबत किंवा ग्रीन चटणीसोबत याला खाऊ शकता, किंवा नुसता खाल्ला तरीही छान लागतो, किंवा या मिरचीसोबतही तुम्ही याला खाऊ शकता. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. परत भेटूयाच अशा छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत बाय. आता मी एक बटाटा वडा तुम्हाला फोडून दाखवते. बघू शकताय मस्त झालेला आहे. आवडीचा असा बटाटा वडा आपण बनवतो आहे. सगळ्यांचा असा फेवरेट हा बटाटा वडा बनवण्यासाठी हे बटाटे मी 6 घेतलेले आहेत आणि त्याला बारीक उकळून त्यानंतर त्याचे बारीक एकदम मॅच करून घेतलेले आहे. बघू शकताय. त्याला लागणारे साहित्य ह्या मिरच्या 10-12 मिरच्या आणि 1 गड्डा लसूण आणि कोथिंबीर घेऊन मी आणि आलं इंचभर घेऊन त्याला अशा पद्धतीने बारीक केलेलं आहे. बघू शकता. कोथिंबीर घेतली आहे आवश्यकतेनुसार. त्याचबरोबर कढीपत्ता घेतलेला आहे आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे 1/2 टीस्पून. ओवा घेतलेला आहे 1/2 टीस्पून. मीठ आपल्या आवडीला टेस्टनुसार घेतलेलं आहे. 2 वेळा आपल्याला मीठ लागणार आहे त्या पद्धतीने मिठाचं प्रमाण मी घेतलेलं आहे. हिंग घेतलेलं आहे आणि कुकिंगचा सोडा घेतलेला आहे अगदी पिंचभर. त्याचबरोबर जिरं आणि मोहरी घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे आणि गरम मसाला घेतलेला आहे. त्याचबरोबर बेसन घेतलेलं आहे. बघू शकता 100 ग्रॅम बेसन घेतलेलं आहे. बॅटर बनवण्यासाठी बटाटा वड्यांचं आपल्याला ते लागणार आहे. आपण बॅटर बनवून घेऊया बटाटा वडे बनवण्यासाठी. त्यासाठी हे बेसन मी यात घालून घेते आहे. यात टाकलेलं आहे. बेसनाचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त करता येईल. मी थोडं जास्त घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्यात थोडंसं मीठ जाईल. त्यानंतर ओवा टाकलेला आहे. त्यानंतर थोडीशी हळद, अगदी थोडीशी हळद घालायची आहे. त्यानंतर थोडंसं लाल मिरची पावडर आणि थोडंसं हिंग. आता आपण हे बॅटर थोडं पाणी टाकून भिजून घेऊया. अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्याला मिक्स करत जायचं आहे. आपल्याला हे थोडंसं दाटसर बनवायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं पाणी घालून याचं व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे मी सर्व बॅटर बनवून घेते. तर आपलं बॅटर छान बनवून झालेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे. फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही असं बनवायचं आहे. यासाठी मला या कपाने 1/4 कप पाणी लागलेलं आहे या बॅटरसाठी. आता मी याच्यामध्ये कुकिंग सोडा थोडासा टाकून घेते आहे. कुकिंग सोडा हा अगदी थोडासा मी टाकून घेतला आहे. बघू शकता. आणि याला फिरून घेते. आणि आपण आता या बॅटरला 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया. 5 मिनिटभर आपण याला झाकून ठेवूया. बटाटा वड्याची भाजी बनवायची आहे. त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे व त्याच्यामध्ये तेल तापल्यानंतर हिंग घातलं आहे, जिरं आणि मोहरी छान तळतळली आहे. आता आपण कढीपत्ता टाकला आहे.
आणि आता हे मिश्रण आहे, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर ते टाकून घेऊयात आणि फिरून घेऊया छान. मस्त खमंग स्मेल सुटलेला आहे कढीपत्ता, मोहरीचा आणि हिंगाचा सुगंध फार अप्रतिम येतोय. हे आपण छान फिरून घेऊया. छान फिरून घ्यायचं आहे, बघू शकताय. छान फिरून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये हळद घालून घेऊया. हे बघा, हळद घालायची आपल्याला, फिरून घ्यायचं आहे. मीठ घालतोय, मीठ अगदी व्यवस्थित घालायचं आहे. त्याचबरोबर गरम मसाला फिरून घेऊया. कोथिंबीर आणि ह्या बटाटे आपले 6 उकडलेले आपण ते टाकून घेऊया. छान फिरवून घेते. थोडं लाल तिखट माझं राहिलं आहे टाकायचं, ते टाकून घेते आहे. अगदी थोडंसं टाकायचं आहे. मिक्स झालेलं आहे, बघू शकताय. आता आपण ही थोडी भाजी टेस्ट करून बघायची, मीठ वगैरे बरोबर आहे का. जर कमी झालं तर टाकता येतं त्याच्यामध्ये, म्हणून मी थोडं टेस्ट करून बघते. एकदम परफेक्ट, मीठ वगैरे अगदी व्यवस्थित झालेलं आहे. आता हा मी गॅस बंद करते आणि बटाटे वड्यासारखे याचे वडे करून घेते. आता आपण हे मिश्रण थंड करून घेऊया. आपली भाजी थंडी झालेली आहे. आता मी याचे वडे करून घेते. यासाठी मी हा गोळा घेतला आहे आणि मीडियम साईजचे याचे मी असे गोळे करून घेते, बघू शकता. असेच मी बाकीचे पण करून घेते. आपले हे गोळे तयार झालेले आहेत बटाटे वड्याचे. आता आपण या बॅटरमध्ये बघू शकता, या बॅटरमध्ये डिप करायचे आहेत आणि लागलीच तळायला घ्यायचे. तेल मी तापवायला ठेवलेलं आहे, मी बघू शकता तेल तापवायला ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये डिप करायचे अशा पद्धतीने आणि लगेच तळायला घ्यायचे. मी लगेच तळायला घेते, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने हे घ्यायचं आहे आणि डीप करून तळून घ्यायचे आहे. मीडियम फ्लेमवरच आपल्याला याला तळायचं आहे, म्हणजे आतमधून पण ते स्वच्छ चांगले होतील. त्याच पद्धतीने ते छान तळले जातील सगळ्या साईडने, म्हणून आपल्याला ते मीडियम फ्लेमवर मंद आचेवर याला तळून घ्यायचं आहे. बघू शकता, मीडियम फ्लेमवर मी मंद आचेवर त्याला व्यवस्थित तळून घेतलेले आहेत. हे बघा, खूप सुंदर आपले झालेले आहे, खमंग त्याचा स्मेल येतोय. आता मी एका याच्यावर त्याला काढून घेते आहे, बघू शकताय. परत तुम्हाला एक मी दाखवते आहे. बॅटरमध्ये डीप करायचं आहे, बघू शकता, आणि लगेच तेलामध्ये सोडायचं आहे. बघू शकता, मस्त आपले झालेले आहे. तर मी याला काढून घेते छानसं. वा, मस्त सुगंध येतोय. आणि आता छान मी याला सर्विंग डिशमध्ये काढून घेते. आणि याच्यासोबत मिरची पण तळायची आहे. मी गॅस बंद केलेला आहे आणि ह्या मिरच्या याच्या अशा पद्धतीने तळून घेते आहे, बघू शकता.
मस्त महाराष्ट्राचा फेवरेट असा बटाटा वडा सगळ्यांच्या आवडीचा झालेला आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली, रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.